न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे पूर्ण अभिलेखाची अवलोकन करून की या संदर्भात माणिक कोकाटे यांनी ज्या सदनिका घेतलेल्या आहेत त्या निकषानुसार नाही, याच्या शासनाची फसवणूक झालेली आहे आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा सिद्ध होत आहे असे स्पष्ट निष्कर्ष हे माननीय सत्र न्यायालयाने निकालात नोंदवलेले आहे. याच्यात 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असल्याने सत्र न्यायालयाने यांना दंडही ठोठावलेला आहे आणि निकालात स्पष्ट सांगितलेले आहे की याच्यात अटक होणे क्रमप्राप्त आहे. अटक टाळण्यासाठी माणिक कोकाटे हे जामिनासाठी अर्ज करू शकतात, परंतु सदर जामिनाला आम्ही रीतसर विरोध करत आहोत. धन्यवाद. कोर्टात आम्ही आवश्यक कागदपत्र सादर केलेले आहेत, माननीय उच्च न्यायालयात सादर केलेले आहेत. त्याच्यात आम्ही हे स्पष्ट नमूद केलेलं आहे की ज्या वर्षी माणिक कोकाटे यांनी या सदनिकांचा लाभ घेतला त्या वर्षी त्यांचं उत्पन्न हे निकषांपेक्षा जास्त होतं. त्याच वर्षी त्यांनी शस्त्र परवाना घेतला होता. शस्त्र परवाना घेताना एक प्रतिज्ञापत्र ज्याच्यात उत्पन्न काही लाखांचं असणे आणि सदनिका घेताना दुसरे प्रतिज्ञापत्र ज्याच्यात उत्पन्न कमी असणे, म्हणजे एकाच वेळेला शासनाकडे 2 प्रतिज्ञापत्र केलेले असणे, ही उघड कागदपत्रांवर सिद्ध होणारी गुन्हेगारी आहे आणि याच्यात गुन्हा सिद्ध झालेला आहे. आता याच्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे लॉ अँड ज्युडिशरी असल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की याच्यात माणिक कोकाटे यांचा राजीनामा त्वरित घ्यावा व त्यांना अटक करण्यासंदर्भात गृह विभागाला निर्देश द्यावेत, जेणेकरून जनतेला एक चांगला मेसेज जाईल. आपण राज्यपालांची काही भेट घेणार निवेदन? राज्यपालांची भेट मी मागितलेली आहे आणि कदाचित उद्याच राजभवनला राज्यपालांना आम्ही सविस्तर लेखी निवेदन देत आहोत. आम्ही निवेदन देत आहोत की याच्यात जिथे अटक गरजेची आहे तिथे अटक होताना गृह विभागावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून राज्यपालांनी योग्य ते निर्देश द्यावेत. आणि नंबर 2, नैतिकतेच्या आधारावर माणिक कोकाटे यांनी प्रथम वर्ग न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याबरोबर राजीनामा देणे अभिप्रेत होते, परंतु त्यांनी तसे केले नाही. परंतु आज सत्र न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर तरी त्यांनी राजीनामा त्वरित द्यायला पाहिजे. हा अधिकार राज्यपालांचा आहे, राज्यपाल महोदयांचा आहे, म्हणून राज्यपालांना आम्ही हे निवेदन देत आहोत. 10,000 की 50,000? 10,000चा दंड आहे, परंतु तो दंड गुन्ह्यासंदर्भात असल्यामुळे या दंडाची किंमत 10,000 जरी असली तरी ती आपल्या लाखो जनतेच्या मानाने हा दंड खूप मोठा आहे. खरं तर आता यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, नैतिकतेच्या कसोटीवर उभं राहायला पाहिजे. आता ज्या सदनिका लाटलेल्या आपण म्हणतायत तर त्याबाबत तुमचं काय आहे, ते शासनाकडे हँडओव्हर होणार आहे? हा, आता याच्यात असं आहे की सदनिका लाटल्या हे जे मी म्हणत होतो हे आमचं म्हणणं माननीय न्यायालयाने आता सिद्ध झाले म्हणून न्याय निवाडा दिलेला आहे. म्हणून कोकाटे यांनी सदनिका लाटल्या हे आता माननीय न्यायालयाचं म्हणणं आहे आणि माननीय सत्र न्यायालयाने हे सर्व अभिलेख तपासून हे पुराव्यांनिशी या निष्कर्षाला आलेले आहेत की कोकाटेंनी सदनिका लाटल्या, याच्या शासनाची फसवणूक झाली आणि सर्वात महत्वाचं, ज्या आर्थिक दुर्बल गटाला या सदनिका मिळायला पाहिजे होत्या, ज्या कोणा गरीब माणसाला या सदनिका मिळायला पाहिजे होत्या, त्यांचा हक्क यांनी पात्र नसताना त्या हक्कावर गदा आणलेली आहे. हे सर्वात जास्त दुःखद बाजू या प्रकरणात अशी आहे.